प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारे. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्याला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे, कारण आपण शेवटच्या दिवसात येऊन ठेपलेलो आहेत आणि कधी पण जे आहे ते आता स्वर्गगमन होऊ शकतं, रॅप्चर होऊ शकतं. आणि पुष्कळ देवाचे सेवक प्रॉफिट्स ते भविष्यवाणी करतायत की ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये, विशेष करून सप्टेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये मोठं काय घडू शकतं, म्हणजे रॅप्चर घडू शकतो आणि त्यानंतर जे क्लेशाचा काळ सुरू होऊ शकतो. तर असं का सर्वजण भविष्यवाणी करायला लागलेत, त्याकडे आज आपण लक्ष देऊया. पण प्रियानो, जर तुमचं तारण झालं असेल, तुम्हाला भ्यायची काही आवश्यकता नाही आहे. कारण बायबल म्हणते की जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता की तो एक जिवंत परमेश्वर आहे, जो माझ्या पापासाठी क्रुसावर चढला गेला, ज्याने रक्त सांडले आणि त्याच्या रक्ताने माझे पापाची क्षमा झालेली आहे, त्याला पूर्ण केलं आणि 3 दिवसानंतर तो जिवंत झाला. जर तुम्ही असा विश्वास ठेवताय तर तुमचं तारण झालेलं आहे. प्रियानो, तारण आपल्या चांगल्या कर्माने नाही होत, ही देवाची कृपा आहे आणि देवाची कृपाद्वारे आपलं तारण होतं आहे. तर आज आपण बघणार आहोत की काय असं लोक म्हणतायत की सप्टेंबर महिन्यात खूप काय होणार आहे. तर आपण एक एक गोष्टीबद्दल बघूया. आपण वाचूया मत्तई 24:32. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डहाळी कोमल असता तिला पाणी फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्ही समजता. तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हाला खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. तर प्रियानो, इथं काय लिहिलेलं आहे? अंजिराच्या झाडाबद्दल इथं बायबलमध्ये सांगितलं आहे. आता येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाचा दाखला का दिला? कारण अंजिरीचं झाड हे इस्रायल राष्ट्र दर्शवते. आता जेव्हा अंजिरीचं झाड जेव्हा त्याची डहाळी कोमल असती आणि पाने फुटू लागतात, तर आपल्याला समजतं की उन्हाळा जवळ आलेला आहे. म्हणजे त्या झाडाचं जेव्हा पूर्ण निर्माण होतं तर आपल्याला समजतं की आता उन्हाळा जवळ आला आहे. तसंच जेव्हा इस्रायल राष्ट्राचं पूर्ण निर्माण होईल तेव्हा आपल्याला समजेल की हा काळ जवळ आलेला आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की इस्रायल राष्ट्राचं पूर्ण निर्माण ते झालेलं आहे 14 मे 1948 मध्ये. तर ही सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण व्हायची होती रॅप्चरसाठी. तर आता रॅप्चरसाठी कुठलीही भविष्यवाणी शिल्लक नाही आहे. ही सर्वात महत्त्वपूर्ण होती आणि ती झाली 14 मे 1948. आता दुसरी गोष्ट इथं काय म्हटलेलं आहे? ज्या पिढीने इस्रायल राष्ट्राचं पूर्ण निर्माण बघितलं, तीच पिढी जी आहे क्लेशाचा काळमधून जातील. प्रियानो, ती पिढी आता जिवंत आहे. ज्या पिढीने इस्रायल राष्ट्राचं पूर्ण निर्माण बघितलेलं आहे ती पिढी जिवंत आहे. आणि हीच पिढी, म्हणजे ही पिढी संपूर्ण होण्याच्या अगोदरच या सर्व गोष्टी होणार आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की पिढी जी असते ती 70 किंवा 80 वर्षाची असते बायबलच्या अनुसार. आता इस्रायल राष्ट्र गठन होऊन किती वर्ष झालेले आहेत? 77 वर्ष झालेले आहेत. आता बायबलमध्ये 77 ही संख्या देवाची परिपूर्णता, संपूर्णता आणि देवाच्या वचनाची पूर्तता याचे प्रतीक मानले जाते. विशेषतः क्षमाशीलता आणि आत्मिक वाढ या संदर्भात. तर हा जो नंबर जो आहे 77, हा खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण बायबलमध्ये 7 आणि 77 मध्ये खूप साऱ्या घटना झालेल्या आहेत. तर एक आपण कारण देऊ शकतो की या वर्षी मोठी गोष्ट होणार आहे. कारण इस्रायल राष्ट्र स्थापन होऊन आता 77 वर्ष झालेले आहेत. हालेलुया.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिना 23-24ला यहुदी लोकांचं न्यू इयर आहे, इस्रायल राष्ट्राचं न्यू इयर आहे, रोश हशाना. तर ही पण खूप महत्त्वपूर्ण घटना आहे. आणि ह्या नवीन वर्षामध्ये, आणि हे नवीन वर्ष जे आहे याला हे जुबिली वर्ष आहे, ज्याला इब्री भाषेमध्ये योवेल असे म्हणतात, जे दर 50 वर्षांनी पाळले जाते. हे एक विशेष वर्ष असते जेव्हा जमिनीला विश्रांती दिली जाते, गुलाबांना मुक्त केले जाते आणि कर्ज माफ केले जाते. आता प्रियानो, डेड सी स्क्रोलमध्ये जी भविष्यवाणी केली गेली होती, ती भविष्यवाणी अशी केली गेली होती की इसवी 25 हे जुबिली वर्ष होते आणि त्यानंतर 7 वर्षांनी पापांची क्षमा होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की 32 इसवीमध्ये येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगलं गेलं आणि आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. आणि यशिया अध्याय 61 आणि 63 मध्ये एक उल्लेख झालेला आहे की क्लेशाचा काळ जो आहे तो जुबिली वर्षात येणार आहे. तर प्रियानो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता जे वर्ष सुरू होणार आहे, आता यहुदी लोकांचं वर्ष सुरू होतं 23 किंवा 24 सप्टेंबरला, आणि हे वर्ष असणार आहे जुबिली इयर. तर जुबिली वर्षामध्ये जे आहे रॅप्चर होऊ शकतं आणि नंतर क्लेशाचा काळ सुरू होऊ शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड मून. आता हे जे ब्लड मून जे आहे हे इस्रायलमध्ये दिसणार आहे आणि हे जे आहे हे जुबिली वर्षाच्या सुरुवातीला दिसणार आहे, म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आता या वर्षी जे आहे, या वर्षी मार्च महिन्यात, पुढच्या वर्षी मार्च महिन्यात पण ब्लड मून आहे, पण ते इस्रायलमध्ये दिसणार नाही आहे. म्हणून हे जे ब्लड मून जे आहे, जे सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत, तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्याला तुम्ही म्हणू शकता की रक्तचंद्र असे म्हणू शकतो किंवा पूर्ण चंद्रग्रहण. आणि योएल 2:30 मध्ये आपण वाचूया, मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्ह दाखवेन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारमय व चंद्र रक्तमय होईल. तर प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? इथं असं म्हटलं आहे की परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारमय व चंद्र रक्तमय होईल. तर प्रियानो, हीच घटना जी आहे सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तर जेव्हा क्लेशाच्या काळाच्या सुरुवातीला जे आहे असा चंद्र दिसणार आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यात रॅप्चर आणि त्यानंतर जे आहे क्लेशाचा काळ. तर प्रियानो, या सर्व गोष्टी ज्या आहेत, इस्रायल राष्ट्र स्थापन 77 वर्ष झालेत. नंतर यहुदी लोकांचं नवीन वर्ष आहे, नंतर जुबिली वर्ष पण सुरू होणार आहे आणि नंतर हे ब्लड मून पण आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल लोकांचे सण, ज्याला आपण म्हणतो पर्व. आता याचा हिब्रू वर्ड आहे मोआदिम. मोआदिमचा अर्थ काय? निश्चित वेळ किंवा ठरवलेली वेळ. प्रियानो, हे जे पर्व जे आहे हे खूप आवश्यक आहे, कारण यावरून देव आपल्याला काहीतरी सांगतो. कारण आमोस 3:7 मध्ये काय म्हटलेलं आहे? काही करण्यापूर्वी तो आपली गुप्त योजना आपल्या सेवक संदेष्टांना सांगतो. म्हणजे परमेश्वर काय पण करण्या अगोदर जो आहे तो आपल्या सेवकांना सांगतो. आणि पुष्कळ वेळा परमेश्वराने जे आहेत, हे जे पर्व जे आहेत त्याच्याद्वारे लोकांना संदेश दिलेले आहेत. आता हे पर्व जे यहुदी लोक पाळतात ते आपल्याला पाळायची आवश्यकता नाही आहे, कारण आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे आणि सत्यता आहे.
आता यहुदी लोक जे आहेत ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही आहेत, म्हणून त्यांना पूर्ण सत्यता माहीत नाही. त्यांना माहीत नाही आहे हे जे पर्व दिले गेले होते, हे जे सण परमेश्वराने दिले गेले होते, हे काय दर्शविते, हे कोणाला उद्देशून आहे? येशू ख्रिस्ताला उद्देशून आहेत. या सर्व सणामध्ये येशू ख्रिस्त आहे. आणि प्रियानो, तुम्ही बघा की पुष्कळ येशू ख्रिस्ताच्या जीवनात घटना आणि इस्रायल राष्ट्राच्या घटना ज्या आहेत त्या या सणामध्ये झालेल्या आहेत. म्हणून आपल्याला हे सण पाळण्याची आवश्यकता नाही, पण आपल्याला जेव्हा हे सण होतात तर आपल्याला बघण्याची आवश्यकता आहे की काहीतरी होणार आहे. आता पहिले 4 पर्व जे आहेत ते वसंत ऋतूमध्ये येतात आणि बाकीचे 3 जे पर्व जे आहेत ते शरद ऋतूमध्ये येतात. पहिला जो सण जो आहे तो सण आहे वलांडन सण. आता तुम्हाला माहिती आहे की यहुदी लोक वलांडन सण का साजरा करतात? आता ह्या सणाला उद्धाराचा सण पण आपण म्हणू शकतो. आता यहुदी लोक का पाळतात? कारण तुम्हाला माहिती आहे की यहुदी लोक जे होते 450 वर्ष ते मिस्र देशात होते आणि जेव्हा त्यांनी पहिला ओलांडणचा सण साजरा केला, जेव्हा त्यांनी कोकराचं रक्त लावलं, आता हे रक्त जे आहे हे काय दर्शविते? येशू ख्रिस्ताचं रक्त दर्शविते. आता हे त्यांना माहीत नाही आहे, पण जेव्हा त्यांनी असं केलं काय झालं? दुसऱ्या दिवशी ते तिथून निघाले. आता नवीन काळामध्ये जेव्हा ओलांडण्याचा सण होता, येशू ख्रिस्त काय यरूशलेममध्ये आले होते ओलांडणा सणासाठी, तर त्या सणामध्ये येशू ख्रिस्त कुसावर गेले. जसं मी तुम्हाला सांगितलं खूप आवश्यक आहे, कारण या सणामध्येच खूप काही गोष्टी होत आहेत. आपण वाचूया 1 पेत्र 1:19. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. इथं काय म्हटलेलं आहे? तो निर्दोष कोकरा, निष्कलंक कोकरा, ओलांडण सणाचा कोकरा, त्याच्यामुळे आपण मुक्त झालो आहोत. तो ओलांडण सण जे आहे ते काय दर्शविते? येशू ख्रिस्ताचं बलिदान. कारण की या सणामध्ये येशू ख्रिस्त कुसावर गेलेला होता. दुसरं जे सण जे आहे ते आहे अखमेरी भाकरीचा सण. आपण वाचूया 1 कोरिन्थीकास पत्र 5 अध्याय 7 वचन. तर जुने खमीर काढून टाका, असे हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपल्या ओलांडण सणाच्या यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याच्या आपल्यासाठी अर्पण झाले. दुसरं वचन वाचूया 1 कोरिन्थीकास पत्र अध्याय 5:8. म्हणून आपण सण साजरा करूया जुन्या खमीराने नाही, त्या वाईटपणा आणि दुष्टतेचा खमीराने, तर प्रामाणिकपणा आणि सत्याच्या अखमेरी भाकरीने. पण इथं हे लक्षात ठेवा, खमीर म्हणजे काय? खमीर बायबलमध्ये काय दर्शविते? खमीर बायबलमध्ये जे आहे ते पाप दर्शविते, वाईट गोष्टी दर्शविते. आता यहुदी लोक का पाळतात हे? कारण जेव्हा ते मिस्र देशातून निघाले त्यांनी भाकरी तर घेतल्या, पण त्याला वेळ अजिबात मिळाला नाही आहे त्या भाकरीवर खमीर लावण्यासाठी. आणि म्हणून जे यहुदी लोक जे आहेत ते ह्या सणाच्या वेळी ते अखमेरी भाकरी खातात, पण त्यांना सत्यता माहीत नाही आहे. ही जी अखमेरी भाकर जी आहे ते कोण होता? ते येशू ख्रिस्त होता. कारण बायबलमध्ये म्हटलं आहे की येशू ही जीवनाची भाकर आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला होता? बेथलियम. आणि बेथलियमचा अर्थ काय आहे? भाकरीचं घर. तो म्हणजे येशू ख्रिस्त हा अखमेरी भाकर आहे ज्यामध्ये काही पाप नाहीये. तर हा जो सण जो आहे अखमेरी भाकरीचा सण, हा येशू ख्रिस्ताचं शरीर दर्शवितो.
हालेलुया. आणि तिसरा सण जो आहे तो आहे पहिल्या उत्पन्नाचा सण, द फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट. आता हे काय दर्शविते? हे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान दर्शविते. पहिलं कॉरिंथी 11:15 मध्ये का लिहिले? तरी पण ख्रिस्त मेल्यातून उठवला गेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असं आहे. म्हणजे ते सण जो आहे तो येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान दर्शवतो. म्हणजे हे सण खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या सणाच्या दिवशी महत्त्वपूर्ण घटना होतात. आणि चौथं जे आहे ते आहे पेंटिकॉस्ट. आता पेंटिकॉस्ट ज्याला आपण म्हणतो 7 आठवड्याचा सण. आणि पेंटिकॉस्टमध्ये काय झालं तुम्हाला माहिती की चर्चची स्थापना झाली, पवित्र आत्मा आला आणि तिथून चर्चची स्थापना झालेली आहे. आणि नंतरचा जो सण जो आहे हे सगळे शरद ऋतूमध्ये येतात, आता जे सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात येणार आहेत. पहिला जो सण जो आहे तो तुरीचा सण, फीस्ट ऑफ ट्रम्पेट. आता हे काय दर्शविते? हे रॅप्चर दर्शविते. आता हा सण कधी असतो? 23 किंवा 24 सप्टेंबरला. पहिलं कॉरिंथीकास पत्र 15:52 क्षणात निमिषात शेवटचा करणा वाजेल तेव्हा कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. प्रियानो, आता तुरीचा सण जे आहे ते यहुदी लोक का साजरा करतात? जोशुआनी जे आहे जेव्हा त्याला विजय मिळाला देवाच्या कृपेने, तर त्यांनी काय केलं? त्यांनी करणा वाजवला. पण हा सणाचा उद्देश वेगळा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सर्व सण जे आहे ते येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवतो. सर्व सणामध्ये येशू ख्रिस्त आहे आणि हे रॅप्चरचं प्रतीक आहे. आणि म्हणून सगळेजण म्हणतात की 23-24 सप्टेंबर जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. आणि नंतरचा जो सण आहे तो आहे प्रायश्चितचा दिवस, डे ऑफ अटोनमेंट, योम किपूर. प्रियानो, हे प्रायश्चितचा सण काय आहे? आज जसं तुम्हाला माहिती आहे की यहुदी लोक जे आहेत ते क्लेशाच्या काळामधून जातील, कारण काय त्यांच्या पापांची क्षमा झालेली नाही आहे. आता तुम्हाला माहिती आहे की पहिले यहुदी लोक जे आहेत ते बलिदान द्यायचे. त्यामुळं काय व्हायचं? त्या बलिदानामुळं त्यांचे पाप जे आहे ते लपून जायचे, पण पापाची क्षमा होत नसे. आणि आता ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही आहे, त्यांची पापाची क्षमा झालेली नाही आहे, ते क्लेशाच्या काळामधून जाणार आहेत. आणि ते जो अँटिक्राइस्ट आहे त्याला मसिया मानणार आहेत. आणि मग नंतर जे आहे क्लेशाच्या काळाच्या 3.5 वर्ष नंतर हा जो अँटिक्राइस्ट आहे यहुदी लोकांचे जीवन तो खतरनाक करून सोडणार आहे, मुश्किल करून सोडणार आहे. त्यांचं जीवन त्यांच्या पाठीमागं लागणार आहेत, त्यांच्यावर तो अत्याचार करणार आहेत. आणि तेव्हा यहुदी लोक जे आहेत ते प्रायश्चित करणार आहेत. हा दिवस खूप मोठा प्रायश्चितचा दिवस असेल. आता यहुदी लोक हा दिवस आता पण ते मानतात, पण त्यांना सत्यता माहीत नाही आहे. तर त्या दिवशी ते प्रायश्चित करतील, ते क्षमा मागतील येशू ख्रिस्ताबद्दल. कारण तुम्ही बघा आता इस्रायलमध्ये जर तुम्ही येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं ते चिडतात. त्यांना हे समजत नाही. हे सगळे जगातील लोक इस्रायल राष्ट्रामध्ये येतात येशू ख्रिस्तचे वेगळे जे स्थळं आहेत ते पाहण्यासाठी, पण ते त्यावर विश्वास ठेवत नाही आहेत. पण त्या दिवशी ते प्रायश्चित करतील, ते येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून स्वीकारतील, ते आपल्या पापाची क्षमा मागतील आणि देवाला येशू ख्रिस्ताला ते बोलवतील आम्हाला वाचवण्यासाठी. आणि येशू ख्रिस्त येईल त्यांना वाचवण्यासाठी. आणि त्यालाच आपण म्हणतो येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. आणि नंतरचा जो सण जो आहे तो आहे तंबूंचा सण, फीस्ट ऑफ टॅबरनकल, ज्याला सुकोट पण म्हटलं जातं. आता काय होणार आहेत? जेव्हा येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. आता पहिले तर रॅप्चर आहे. आता रॅप्चरमध्ये तर येशू ख्रिस्त पृथ्वीवर येणार नाही आहे, आपण वरती जाणार आहोत.
त्यानंतर क्लेशाचा काळ सुरू होईल, शेवटी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, त्यानंतर अल्मेगडॉनची लढाई होईल आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य स्थापन होणार आहे आणि त्या राज्यामध्ये पुष्कळ वर्षांनी यहुदी लोक येशू ख्रिस्ताबरोबर असतील. म्हणून याला म्हटलं जातं तंबूचं सण. आता हे यहुदी लोकांना माहीत नाही आहे. ते काय करतात, ते घराबाहेर ते राहतात काय दिवस. म्हणजे त्यांचा जो आहे उत्सव सण साजरा करण्याचा जो विश्वास आहे तो जुन्या नियमावर आधारित आहे. पण त्यांना सत्यता माहीत नाही आहे की हे सर्व जे सण जे आहेत येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवते. आता जसं तुम्हाला माहिती आहे की पहिले जे 4 सण होते त्याची पूर्तता झालेली आहे. म्हणजे ओलांड्याचा सण, अखमेरी भाकरीचा सण, फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट, पेंटिकॉस्ट, चावीची जी आहे पूर्तता झाले. पण हे जे 3 जे आहेत जे आता येणार आहे सप्टेंबर महिन्यात त्याची पूर्तता होणे बाकी आहे. तर प्रियानो, म्हणून सप्टेंबर महिना खूप महत्त्वपूर्ण महिना आहे. एक तर इस्रायल वासला पूर्ण होऊन 77 वर्ष झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्ष त्यांचं चालू होतं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हे वर्ष ज्युबिली इयर आहे. चौथी गोष्ट म्हणजे ब्लडमून आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे की हे जे 3 सण जे आहेत जे सप्टेंबर महिन्यात येऊन ठेपलेले आहेत. प्रियानो, तर हा सप्टेंबर महिना हा खूप महत्त्वपूर्ण महिना आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.